नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण आहे। या दिवशी शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात। हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात। त्याच प्रकारे लहान मुलांचे या दिवशी बोरनान केले जाते। बोरनान हे लहान मुलावर करण्यात येणारा एक शिशु संस्कार आहे। बोरनान म्हणजे काय, ते का करावे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। बोरनान का करावे या संदर्भात अशी आस्था आहे की करी नावाचा एक राक्षस होता। त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून आधी श्रीकृष्णावर बोरनान केले गेले। त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते। लहान मूल कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्याच्यावर करी राक्षसाची वाईट नजर किंवा वाईट विचार पडू नये म्हणून लहान मुलांचे बोरनान केले जाते। लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान करणे ही पद्धत आहे, पण पारंपरिक पद्धतीपेक्षा यामागे शास्त्र आहे ते असे काळात वातावरणात अनेक बदल होत असतात। लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे जसे की बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात। इतर वेळी लहान मुले ही फळे दिली तर खात नाही, पण यावेळी खेळाच्या माध्यमातून त्यांना वेचायला दिली तर ती नक्की उचलून खातात। त्यांचे शरीर पुढच्या वातावरणासाठी सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण आहे। संक्रांतीचा दिवस हा बोरनानासाठी अतिशय योग्य असतो, पण या दिवशी बोरनान करण्यास जमले नाही तर रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता। 3 ते 5 वर्षापर्यंत मुलांचे बोरनान केले जाते। बोरनान करताना लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घालावे। त्यांना पाटावर बसवून 5 सुवासिनी स्त्रियांनी औक्षण करावे। हरभरे, मुरमुरे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या, बोर, ऊस, चॉकलेट असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकावे।